नक्कीच मॅन ऑफ द मॅच विजेते खेळाडू आहेत. साहिल, काय सांगशील? बरेचसे अपयश तुम्ही झेलत होता आणि आज पहिला सामना बऱ्याच दिवसांनी जिंकला, याबद्दल काय चर्चा होईल? नक्कीच अपयश तर आमच्या बाजूनेच होत आहे यावर्षी. अक्षय ठाकूर याचं धन्यवाद माने का त्यांनी ही वर घेतली कॉन्फिडन्सने आणि आम्हाला मॅच जिंकून दिली. आणि गावकर म्हणजे त्यांचा असं झालं एक मॅच कधी जिंकू आम्ही, आणि तो आज झालेला आहे. अचानक म्हणजे ही चर्चा होती की भावेश दादा नसतील मॅच मध्ये, परंतु ते आले. तर ते मध्ये येण्यामागचं कारण आणि ते कसे आले, म्हणजे त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच तो फिरायला गेला होता, परंतु तो बोललेला मी मॅचच्या एक दिवस अगोदर येईल. आणि आज सुद्धा त्यांनी 2 तास प्रॅक्टिस केली होती बॉलिंगची, आणि त्याने सुद्धा चांगला गोलंदाजी केली. कसं वाटलं स्पर्धेमध्ये खेळून? एकंदरीत स्पर्धा जे आयोजन आहे, ते आयोजन आणि स्पेशली जे संधी मिळते त्याबद्दल काय सांगशील? नक्कीच इथे आम्ही डे स्पर्धा सुद्धा खेळतो आणि आम्हाला ग्राउंड खूप लकी आहे. मागच्या वेळी आलो तर आम्ही 2 नंबर मारलेला मला आठवतंय. क्या बात आहे. नक्कीच होते टीम खिडूकपाड्याचे लीड बॉलर आणि बॅट्समन ज्यांनी नक्कीच मॅन ऑफ द मॅच हे टायटल जिंकलेलं आहे, आणि त्यांना पण आता ते टायटल देऊन त्यांचा सन्मान करतोय. आणि सन्मान करण्यासाठी मी गुरुशेठ पाटील खानाव यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभस्ते सन्मानित करायचंय. साहिल उलवेकर आहेत मॅचचे मॅन ऑफ द मॅच. अडचणीच्या प्रसंगामध्ये संघ हितासाठी दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळाली आणि अगदी हा सामना जिंकलाय टीम विरासपोर्ट खिडूकपाडानं. अभिनंदन त्यांचंही. चला, प्रकाश शेठ भोईर आमचे उद्योजक, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. प्रकाश शेठ भोईर, आपलं हार्दिक स्वागत. राहुल पाटील, तुमचंही स्वागत. मॅचकडे आपण वळतोय. सेकंड राऊंड मध्ये फर्स्ट मॅच. चला, पहिलाच बॉल लेट कट केलाय, फिल्डर पोहोचतोय पॉइंट मधून. मोठं डिस्टन्स त्यालाही कव्हर करायचं होतं, परंतु चौथी मिळाला दोन्ही बॅटर्स कडून आणि सुरुवात त्यांनी केलेली आहे मैदानामध्ये. डबल प्रकाश भोईर आमचे उद्योजक, बक्षीस त्यांच्याकडून काहीतरी लावलंय. सर 3 विकेट घेतले तर 3000 कॅश प्राइस, कारण हे पाहुणे आहेत त्यांचे. भोकरपाडा संघ अगदी तिकडे बघू शकता, कॅच निसटली आहे. नाही, या चुका तुम्ही नाही करू शकत या मॅच मध्ये, कारण फार व्हॅल्युएबल मॅच आहे. पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये परतायचं असेल तर प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक टीमला आपलं प्रदर्शन द्यावंच लागेल. सिंगल अगदी इथे बघायला मिळेल. रोहित आमच्या सोबत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या पुढे चालले बोर्डवर. टोटल रन्स बघायला मिळतात. सद्यस्थितीत 3 रन पहिल्या 2 बॉल मध्ये आलेत. मागे बॉलवर एक छोटी चान्स संधी होती फिल्डरकडे, परंतु ती संधी त्यांनी गमावली आणि त्या जीवनदान आकाश पाटील सारखा एक आक्रमक खेळाडूला जीवनदान मिळालं. आता सुनीत पाटील ऑन सेकंड एंडकडे दाखल होते. सेकंड लास्ट मॅच डे अँड नाईट, 5व्या दिवस रात्रीतील. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने केलाय. शिवदास वाघमारे सर, देवत जे सध्या मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. सुधीर पाटील सर, तुम्हाला त्यांना कानपुलीवरून बिलॉंग करतात. खूप चांगला क्रिकेट त्यांनी आणि खेळतात कानपुली संघाकडून. त्यांना तुम्हाला लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये बघायला मिळेल. आणि एसपी पॅनल सँडी पालकर, केवाळे यांना देखील आपण बघतोय. 4 रन आहेत बोर्डवर. दूर ठेवला, असाच काही प्रयत्न होता मागील बॉलवर, कारण चर्चा हीच होत होती. कारण आता जे पुढे 3 संघ गेलेत, अगदी बघितलं तर त्या 3 संघाकडे तुम्हाला भरपूर स्पिनर बघायला मिळेल, परंतु भोकरपाडा संघ असा आहे ज्यांच्याकडे एक वेगवान गोलंदाजी आहे आणि या संघाला डॉमिनेट केलं होतं या वेगवान गोलंदाजीनं पहिल्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा सुनीत साठी हा बॉल वाईड यॉर्कर केला. पाठीमागे स्क्वेअर लेगला फिल्डर, चांगली फिल्डिंग. एकेरी धाव याही बॉलवर मिळते. थोडं संयमाने घेतले. 4 षटकांची लढत आहे. 1 ओव्हर तुम्हाला पॉवर प्लेची मिळेल, परंतु प्रभावित करणाऱ्या रायली रितेशची देखील गोलंदाजी. स्कोरबोर्ड सध्या 4 धावांवर तुम्हाला बघायला मिळत आहे. माफ करा, अगदी 5 धावांवर. रोहित प्लीज थोडं फोकस कर. 5 रन ऑन बोर्ड. कोणता सय्यार लो फुलटॉस होता. डाऊन द ग्राउंड खेळाचा निर्धार केला बॅटरनं. फिल्डर तिकडे आहेत. वेल फिल्डिंग. लास्ट मोमेंटला धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. दोन्ही बॅटर्स मध्ये थोडं दमचकच होतं. सुनीतनं आकाशची परीक्षाच घेतलेली, नेहमी तो घेत असतो. रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये. धावसंख्या टोटल बघा मिळेल. बोर्डवर पुढे चालले रोहित आम्हाला माहिती देत आहेत की 7 धावा नोंदवल्या गेल्यात. खेळाचा पहिला डाव आपण एन्जॉय करतोय. 2 दिग्गज संघ, तोंडरे आणि भोकरपाडा रसायनी, या संघामध्ये हे चाललेलं द्वंद्व युद्ध क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर
आपण आनंद घेतोय. आकाश पाटीलच्या जर टप्प्यात आला तर तो चांगलाच कार्यक्रम करतोय. त्याने सांगितलं हा बॉल डीप लॉंग ऑनला कंप्लीट करत असताना अंतिम बॉलवर ठोकलाय हा षटकार. डिजान्सिका रात्र थोडी जास्त झाली आहे त्यामुळे त्यांनी थोडे गाण्यावर पाबंदी आणली. लास्ट फटका अंतिम बॉलवर आलेला तो षटकार बघा मिळतो फर्स्ट ओव्हर मधील. 1:43 झालेत रात्रीचे आणि सेकंड लास्ट मॅच आजची एक मॅच यानंतरची बाकी राहिल्या. खेडूपाडा संघ 2 हात करे रेडगर संघाला एका बाजूला रन डिफेन्स करून आलेला खेडूपाडा संघ तर एका बाजूला रन चेस केलेला रेडगर संघ यांच्यामधील ही लढत आहे. दोन्ही कॅप्टन तुम्हाला इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी तयार राहायचंय. स्कोरबोर्डवर रन पाहतो आपण 13 धावा या फर्स्ट ओव्हर मध्ये आले. सुरुवातीचे 5 बॉल थोडं संयमाने घेतलं होतं. एखाद्या खराब बॉलच्या प्रतीक्षेमध्ये होते बॅटर्स हे स्पष्ट दिसलं. अंतिम बॉलवर षटकार टोकत असताना आकाश सुनीत आता सायकरेनकडे आले. 2 बॉल त्यांनी फेस केले फर्स्ट ओव्हर मध्ये आणि त्यांनी एक सिंगल त्यामध्ये केले. सेकंड ओव्हर आता पॉवर प्लेची बंधनं संपली आहेत त्यामुळे खेळाडू तुम्हाला बघा मिळते मिड विकेट डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. लॉंग ऑन रेडी लॉंग ऑफ आहे आणि खेळाडू तुम्हाला बघा मिळेल कव्हर्स मध्ये एक्स्ट्रा कव्हर खाली आहे त्यासाठी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहे. थर्ड मॅन फर्स्ट स्लिप लेग स्लिप असं काही क्षेत्ररक्षणाची सध्या रचना केली आहे. सेकंड ओव्हर मध्ये प्रणित पाटील हा खेळाडू आता सज्ज होते. बॉलिंग ट्रॅकवर आलाय. राईट टर्म ओव्हर द विकेट ना डीप राहिला थोडासा बॉल चकमा दिलाय. डिरेक्ट हिट नाही झाला आता तिकडे डिरेक्ट हिट. इकडे आकाश वाचला परंतु सुनीतला या संकटामधून नाही वाचता आलं. ही चुकीचा कॉल होता आणि त्यामुळे परतावा लागेल. धावबादच्या स्वरूपानं पहिला धक्का मिळतोय परी 11 आरकेसीसी तोंडरे टीमला. भरपूर पाठी लागले अगदी सुनीत आपण बघू शकता. या अधूनमधून फायरिंग होते डुंबा इव्हेंट्स. नाही ते असे अधूनमधून फायरिंग करतात त्यामुळे सगळ्यांना शॉक लागतो. उंच केला हा बॉल इनसाइड आउट केलाय. एक रन पूर्ण होतोय. दुसऱ्यासाठी निघालेत आणि आता दुसरी धाव देखील जोखमीने भरलेली होती ती पूर्ण होते. खानाव संघ अगदी बघितलं काय अफलातून खेळ केला वलप नाईट टुर्नामेंट मध्ये पहिल्या 2 मॅचेस मध्ये. परंतु तिसरी मॅच क्वालिफायर मॅच चर्चा हीच होत होती की प्रत्येक 1 साइड मॅच अगदी टॉप प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या रेसिंग मध्ये आणि टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग घेतली टीमनं आणि ती मॅच गमावली वेगर संघाविरुद्ध. असं वाटलं होतं की कदाचित आज पहिली बाईक खानाव नगरीमध्ये येईल परंतु प्रतीकचे ते स्वप्न अधुरं राहिले आज. परंतु संघ चांगला खेळा त्यांना शुभेच्छा असेच चांगले खेळत राहा. धावसंख्येचा फरक टोटल बोर्डवर सध्या लागतायत 15 धावा. 1 विकेटच्या मोबदल्यानं 16 धावा बघायला मिळत आहेत. प्रणित पाटील कोणता सय्यर होते आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. 16 ऑन अ बोर्ड. राईट ओव्हर द विकेट नाही वन्स अगेन. गती थोडी कमी केली या बॉल मध्ये आणि थोडा बॉडी पासून दूर ठेवला. जे ऍडव्हान्टेज आहे वाईड लाईनचं बॉलर साठी थोडस ते ऍडव्हान्टेज घेतलंय. गोलंदाजांना डॉट बॉल बघा मिळतं. आधी पाटील जो नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय पहिला बॉल तो डॉट खेळाय. फार इम्पॉर्टंट लढत आहे कारण यातून जिंकलेला संघ सुपर 14 साठी क्वालिफाय होईल स्पर्धेच्या. परवा अंतिम रात्र तुम्हाला बघायला मिळेल 18 तारखेला. टॅप केला बॉल. बॉलर्स पॅक ड्राईव्ह. बॉल चालला मिड ऑन मधून लॉंग ऑन कडे. पहिली धाव तो वेगाने झाली. दुसऱ्यासाठी चान्स घेतला. आकाश आता डेंजर एन कडे. बॉल रिसीव्ह झालेला नाहीये. थ्रो जो परफेक्ट हवा होता तो आलेला नाहीये त्यामुळे 2 रन या बॉलवर तुम्हाला बघायला मिळते. मैदानामध्ये थोडं क्रिकेटमय वातावरण जे असायला हवं ते बघायला मिळते. चांगले खेळत आहेत दोन्ही टीम. आमचे स्कोरर रोहित येत्या वेळेस एखादा गोनपट द्या त्याच्यात भरून याला नेतो घरी. स्कोरबोर्डवर टोटल 18 आहेत. रोहित स्कोरिंगची भूमिका फार जबाबदारीचं काम आहे मित्रा लक्षात ठेव.
गोलंदाज तयार होते आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हेलिकॉप्टर लुक दिला, 100 कव्हरचं क्षेत्र खाली आहे, ते टार्गेट तिकडे केलं होतं परंतु फिल्डरनं फुटबॉल साईडला बॉल अडवलाय. पुन्हा एकदा बॉल उचलण्यासाठी परतले, तिसरीचा प्रयत्न होईल का? आधी तयार होता आकाश, सांगतो नको, कारण आता सुरुवातीपासून भरपूर सिंगल डबल आकाश धावलाय त्यामुळे थोडंही त्यालाही अगदी थोडंसं मला वाटतं एनर्जी लेवल त्याच्याही कमी झाली असावी, त्यामुळे हा चान्स त्यांनी घेतलेला नाही आणि या अंतिम बॉलवर 2 रन येतात. खूप चांगली गोलंदाजी केली प्रणित पाटीलनं या षटकामध्ये, फक्त 7 धावा दिल्या, एक सांघिक यश आपण बघितलं रनआउटच्या रूपानं आणि अशा टोटल बोर्डवर लागत आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीनं 20 धावा एक खेळाडू बाद बॅटिंग करत असताना पर 11 आरकेसीसी तोंडरे हा संघ आपण बघतोय. पहिल्या सत्रातील अखेरचे 2 बॉल उर्वरित राहिले, 2 षटकं उर्वरित राहिलेत, 20 धावा बोर्डवर आहेत. पहिली 2 षटकं चांगली राहिली. रितेशचं पहिलं षटक 13चं होतं, त्यानंतर प्रणित पाटीलचं दुसरं षटक अतिशय चांगलं राहिलं, कारण आजकालचं टेनिस क्रिकेट सिंगल डिजिट मध्ये रन खर्च करणं याचा अर्थ त्याने चांगलीच गोलंदाजी केली. आजचं क्रिकेट मॅक्झिमम क्रिकेट बॅटिंग साईडनं पाहिलं जातं. गोलंदाज फार मोठमोठे गोलंदाज आपण बघतो जे अनेक वेळा स्ट्रगल करत असतात. भोकरपाडा संघाकडून गोलंदाजीसाठी आलाय आदी पाटील आणि तिकडे एक मैदानामध्ये तोंडरे संघाचा नॉस अगेन कडे देखील बॅटर तुम्हाला आदी पाटीलला बघायला मिळते. आकाश पाटील एक षटकार आला होता, स्कोरिंग शॉट, जो पहिला स्कोरिंग शॉट होता इनिंगचा तो आकाश ऑन सायकलेनकडे खेळतोय. बाउन्सर अटेम्प्ट केले, चॅलेंज केलं पहिल्याच बॉलवर, कदाचित आकाशनं देखील इथे स्क्वेअर कट किंवा अप्पर कट स्टाईलनं थोडं खेळण्याचा प्रयत्न केला. विकेट किपरनं त्याचं काम निभावलंय, चांगलंच निभावलंय. डॉट बॉल इथे बघायला मिळतं, एक डॉट बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाजाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि तेवढंच बॅटरलाही एक सिंगल रन, एक धाव जमवण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. जास्त क्रिकेट आहे. लेफ्ट हँडेड ओव्हर द विकेट हा देखील बॉल परफेक्ट जड मध्ये ब्लॉक कॉल मध्ये करायचा होता. फिल्डर तिकडे पोहोचतायत, थोडं डिसा क्षेत्ररक्षकाला बॉडी बॅलन्स बिघडलं होतं. पुन्हा एकदा या बॉलवर 2 रन पूर्ण झालेले आहेत. चांगलं पार्टनरशिप कडे आता आकाश सिंगल डबल कंटिन्युअस ठेवल्यात. एका बाजूला आधीनं देखील याच्या अगोदर 2 डबल केलेत. स्कोरबोर्डवर एकूण धावा तुम्हाला बघायला मिळतात 22 ऑन बोर्ड. तिसरं षटक महत्वाचा, फक्त एकच बॅटर गमावलाय परंतु स्कोरिंग शॉट जो एक षटका ठोकला होता आकाशनं त्यानंतर थांबलेत ते फटके. लो फुलटा सुद्धा दिशा देण्याचं काम केलंय, चेस करायचं, फिल्डरला पोहोचलेत, वेल फिल्डिंग आणि बॅकअप. पुन्हा एकदा 2 रन. 2 धाब्याने टोटल अजून पुढे. सिंगल डबल चुकवलेलं नाहीयेत, मला तेच करत आलाय. मागील मॅच मध्ये देखील हेच केलं होतं, कारण आरकेसीसी कडे देखील तोंडरे संघाकडे देखील चांगली बॉलिंग अटॅक आहे. त्याने मागील मॅच मध्ये दाखवलं, त्यामुळे इंटरेस्टिंग राहणार आहे मॅच. दोन्ही संघांचे प्रेक्षक वर्ग अजूनही मॅच पाहतायत, मैदानात प्रत्यक्षात आलेत. काही प्रेक्षक, काही ऑनलाईन WTCच्या माध्यमातून आमच्यासोबत जॉईंड आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करू. शॉर्ट लेंथ होतील, खूप झुकले होते खाली. आकाश बॉल जो बाउन्स झाला, टेकअप झाला, अप्पर बॉडी शॉट खेळण्याची वेळ आली परंतु तोपर्यंत बॉडी अप झाली नव्हती. परंतु वेगानं बॉल न त्याचं काम केलं होतं. विकेट किपर कडे तो ट्रॅव्हल झाला होता. प्रवीण पाटील खानाव यांच्याकडून बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 1000 आणि बॅक टू बॅक 3 विकेटसाठी प्रकाश भोईर यांच्याकडून 3000 आहेत. परंतु आता 2 बॉल राहिलेत यावरचे. चांगला पुन्हा एकदा लेग सम मिडल समच्या वरून बॉल विकेट किपर कडे पुन्हा एकदा ट्रॅव्हल होते. आणखीन एक चांगला बॉल तुम्हाला बघायला मिळेल. याही ओव्हरमध्ये आधी पाटीलनं ही मोहीम हाती घेतली रन थांबवण्याचे. त्या पहिल्या 5 बॉल मध्ये तो यशस्वी राहिला, फक्त 2 डबल आलेत या ओव्हरमध्ये. आकाश पाटीलला षटकार ठोकला होता परंतु त्यानंतर तो थोडं डॉट बॉलचं पर्सेंटेज जास्त राहिलंय. आधी नॉनस्टॉप एंड कडून त्याला सूचनाही देतोय कसं खेळा हवाय, कारण बॉल चांगलाच टेकअप करतोय आधी पाटीलचा आणि तो टेकअप करणारे चेंडू थोडे आकाशसाठी त्रासदायक राहिलेत. लेन पुढे ठेवली, बॅटच्या टो एंडवर बॉल लागला, बॉटम एंडवर
गोलंदाजांना अगोदरच कॉल केला होता, दिस माय कॅच, हा झेल माझा आहे, त्यामुळे मी हा पकडेन. कॉटन बॉल आकाशला परतावा लागेल. विकेट नंबर 2, दुसरा धक्का टीमला. तीन षटक समाप्त झाले. स्कोरबोर्ड 24 धावांवर थांबला. अखेरचे 6 बॉल आता बाकी राहिलेत. प्लीज बोकर पडा, आपणही फिल्डिंग लावून घ्या, कारण यानंतर अजून एक मॅच बघायला मिळेल. एंड चेंज झालाय. स्कोरबोर्ड 3 ओव्हर एंड झालेत. स्कोरबोर्ड 24 वर आहे. परिगणना आरकेसीसी तोंडरे संघाने विकेट्स कमवले 2. जयमन भोकरपडा रसायनी संघाविरुद्ध खेळत असताना चर्चा सुरू आहे काही मुख्य खेळाडूंमध्ये आणि अंतिम षटकाची जबाबदारी दिली यश पाटील. डेथ ओव्हर मध्ये दोन्ही टीमकडे बॉलिंग पॉवरफुल आहे, त्यामुळे हे खरं युद्ध गोलंदाजीमध्येच आहे आणि वस्त्रांमध्ये तुम्हाला युद्ध लढायचं आहे असंच मी उल्लेख करेन. चला, अगदी स्वतःच्या बॉल फॉलो मध्ये बॉल कलेक्ट केलाय तिकडे. कधी कधी जर स्क्रीचवर बॉल लँडिंग होत असेल तर बॅटरला तो बॉल खेळण्याची परमिशन ही असते. किंबहुना याच्याच अगेन्स्ट क्रिकेटच्या नियमानुसार जर बॉल डिलिव्हर करत असताना डायरेक्टली पिचच्या बाहेर पडला, असा बॉल निसटला तर कधी कधी पंच निर्णय घेतात, डेड बॉल कडे जातात. वेगवान बॉलला वेगवान उत्तर. स्कोरिंग शॉट थांबले होते, फटके थांबले होते आणि ती आता यायला सुरुवात झाली. बॅटर होता आदी पाटील, ठोकलाय षटकार. जी शांतता होती, पिन ड्रॉप सायलेन्स होत, ती शांतता या षटकाने थोडी भंग केली. चला, प्रेक्षक राजाचं आम्ही आभार मानू, त्यांनी खूप साथ दिली आम्हाला. जेव्हा जेव्हा बॉल मैदानाच्या बाहेर गेलेत बघा, तिकडे त्यांनी लगेच बॉल शोधण्याची मोहीम सुरू केली आहे. मला वाटतं त्यांच्या जवळच बॉल आहे, फक्त तो रिसिव्ह करण्यासाठी थोड्या अडचणी आहेत. आधी मच निडेड 6, फार महत्वाचा हा षटकार होता. चला, सापडलाय का बॉल? सापडलाय. थँक्यू त्या प्रेक्षकाचे. प्रत्येक टीम साठी मॅच बॉल फार महत्वाचा असतो. बघा, प्रकाश भोयर कॉमेडी तिकडे सुरू आहे त्यांची. स्कोरबोर्डवर 30 धावा बघायला मिळत आहेत. आधी वेलकम केलंय यश पाटीलचं स्वागत त्यांनी केलं मैदानामध्ये. षटकारानं पहिल्याच बॉलवर वेगवान बॉल होता आणि तयार नव्हता. आधी फटका फसलाय. मागील बॉल जो खेचून मारला, परंतु या बॉलवर हा फुल टॉस बॉल त्याला कंप्लीट करता आला नाही. मिळते विकेट आदी पाटीलची. प्रत्युत्तर रिफ्लेक्शन चांगले बघायला मिळाले. ज्या क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना वार, त्याच्यावर पलटवार केला हाती पाटीलची व्हॅल्युएबल विकेट, कारण तो आक्रमक रवैया मैदानामध्ये घेत होता. आता नवीन बॅटर आले कौस्तुभ पाटील. शेवटचे काही बॉल शिल्लक राहिले, त्या पहिल्या डावात षटकाराने सुरुवात झाली होती. त्यानंतर विकेट पुन्हा एकदा सेम टू सेम फुल टॉस होता. या बॉलला वळण दिलाय. पाठीमागे मिड विकेटचा खेळाडू ट्राय करतोय, परंतु बॉल त्याला चकमा देत असताना निघाला बाउंड्री लाईन बाहेर. 1 बाउन्स 4.
कौस्तुभ फार निर्णायक चौकार त्याने लगावलेला आहे. सध्या स्कोरबोर्ड एक फायटिंग टोटल कडे सध्या ट्रॅव्हल करतोय. अंतिम षटकामध्ये रन येत आहेत थोड्याफार. वाईड वॉर्कर करायचं होतं. आउटफील्ड भरपूर होती. डिरेक्ट हिट तिकडे झालाय आणि अगदी जोखीमेनं भरलेली धाव होती. कम्प्लीट की इनकम्प्लीट पाहण्यासाठी निर्णय आता पाठवले हायकोर्टात आणि जजची भूमिका निभावतील आमचे मिस्टर सँडी पालकर सर. तिसरे पंच. क्रिकेट खेळामध्ये अंपायर जजेस असतात ना. क्रिकेट खेळामध्ये त्यांना म्हटलं जातं न्याय देवता. सँडी पालकर सर आमच्यासोबत जॉईंट आहे स्क्रीनवर. बरेच काही निर्णय तर क्लिअर त्यांनी ठेवलाय आमच्या समोर, परंतु आता सँडी पालकर सर देतील. बॅटर आउट. बॅट हवेतच होते आणि अगदी तिकडे परतावं लागते. फलंदाजाला धावबादच्या स्वरूपानं आणखीन एक विकेट मिळते टीमला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्हाला लगेचच ऑन स्क्रीन पारदर्शक निर्णय तुम्हाला बघायला मिळतात WTC कडून. फक्त चेक करत असताना थोडे ऑफलाईन अर्थात साईड स्क्रीनवर चेक ते करतात, परंतु निर्णय मेन स्क्रीनवर पुन्हा एकदा लगेच देतात. हे निर्णय पारदर्शक. थोडे हलकेसे मायक्रो सेकंड लेट झाले बॅट ग्राउंड करण्यामध्ये. बॅटर मैदानामध्ये आता आलाय फलंदाजीसाठी प्रितेश पाटील. काही बॉल शिल्लक राहिले ते पहिल्या डाबातील. काही निर्णायक बॉल आहेत खरं तर. रन सेट करणारे, टार्गेट सेट करणारे बॉल आहेत. बॅट तर भरपूर वेगाला जेवढी मनगटामध्ये ताकद होती सगळी झोकून दिली होती, परंतु कॉन्टॅक्ट महत्वाचा असतो ना या खेळात. तो कॉन्टॅक्ट झालेला नाहीये, त्यामुळे डॉट बॉल फेस करावा लागेल बॅटर प्रितेश पाटीलला. टार्गेट सेट करणारा अखेरचा बॉल या पहिल्या डावातील. स्कोरबोर्ड 34 वर थांबलाय. मागील 2 बॉल मध्ये रन आलेले नाहीये. त्याच्या अगोदर तो चौकार होता. लास्ट बॉल सोडू दिला या बॉलला. अंपायर सिग्नल सुधीर पाटील सर आमच्या सोबत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा त्याने दिला. अतिरिक्त रन DRS ची मागणी केली फिल्डिंग टीम कडून. त्यांना माहिती आहे अंतिम बॉलवर आपण आलो, त्यामुळे DRS घरी घेऊन तर जाता येणार नाही. त्याचा वापर त्यांनी केलाय. कधी कधी आपण नेहमी म्हणतो ना, कधी कधी अंदाजे मारलेले तीर देखील चुकून कधी कधी योग्य ठिकाणी लागू शकतात. त्याचसाठी कदाचित हा DRS आहे. लाईन मिस. यस इट इज वाईट. अतिरिक्त रन या बॉलवर मिळते. स्कोरबोर्ड पुढे झालाय. जो 34 वर थांबला होता तिथे एक रन ऍड होईल. 35. अखेरचा बॉल अजून शिल्लक आहेत. सायकल कडे बॅटर प्रितेश पाटील. अंतिम बॉल भरपूर वेगानं होता. ड्राईव्ह केला. फिल्डर तिकडे रेडी आहेत. पहिल्यांदा त्याला बॉल दिसला नव्हता, नंतर बघितलं माझ्याचकडे येतोय, त्यानंतर ही रन तिकडे पूर्ण होते. पहिला डाव आता संपलाय मैदानामध्ये. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा जर्मन भोकरपाडा संघाने फिल्डिंग चूज केली होती. बॅटिंग साठी निमंत्रित केलं होतं पहिली 11 RKC तोंडरे संघाला आणि या पहिल्या 4 षटकामध्ये त्यांनी रन केलेले 36 रन. 36वा फायटिंग टोटल केलाय. 24 बॉल आणि 37 धावांचं आव्हान आता हे ठेवण्यात आलेलं आहे जर्मन भोकरपाडा रसायनी संघासमोर. चला टॉस साठी या लगेचच. खेळपाडा आणि रेडघर यांच्यामधील लढत तुम्हाला बघायला मिळेल, जी शेवटची लढत असेल आजची. चला प्लीज सेकंड इनिंग सुरू होण्याच्या अगोदर आपण दोन्ही कॅप्टन टॉस साठी जॉईन व्हायचं प्लीज.
स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळेल गो विथ ग्रीन या स्पर्धेसाठी असलेली एबी बाईक हे तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळते. चला सेकंड इनिंग कडे आपण वळतोय आणि सेकंड इनिंग मध्ये जॉईंट होतील आमचे आदित्य पाटील जे आमच्यासोबत जॉईंट होतील आणि त्यानंतर शेवटची मॅच करतील आकाश शेळके. हॅलो येणारे 24 बॉल 37 धाव्यांची गरज असणारी तिथे मात्र एका बाजूला आपण पाहतोय तोंडरे संघ, एका बाजूला पाहतोय भोकरपाडा संघ, एक संघ आपण पाहतोय MIDC मधील आणि एका बाजूला आपण पाहतोय रसायन विभागातील संघ. चला टॉस आपण दोन संघांमध्ये करू. चला लगेच आपण संपर्क साधा. एका बाजूला असणारे रिडगर संघ, एका बाजूला असणारे खेडूकपाडा संघ, दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. चला दोन कॅप्टन आपण लगेच या. पहिले षटक घेऊन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अभिनाथ पाटील. दोन सलामीर फलंदाज पाहायला मिळतील प्रणित पाटील, त्याच्या सोबतीला आदी पाटीलला पण पाहतोय. चला दोन संघांमध्ये टॉस केले जाईल. एका बाजूला आपण पाहतोय खेडूकपाडा आणि एका बाजूला आपण पाहतोय एका बाजूला डिडकर, एका बाजूला आपण पाहतोय खेडूकपाडा. शेवटची लढत त्यांच्यामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दोन संघांमध्ये टॉस केलं जाईल. टेलिस कॉल तिथे मला टॉस जिंकलाय टीम खेडूकपाडा. पंचांचा इशारा, पहिलाच बॉल वाईड. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण जरूर पाहतोय. आदिनाथ पाटीलला आपण पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज प्रणितला पाहतोय. 37 धावांचं टार्गेट आहे. कोण जिंकेल? एका बाजूला आपण पाहतोय तोंडरे, एका बाजूला आपण पाहतोय भोकरपाडा. पहिला बॉल आदिनाथ पाटीलचा वेग पाहायला मिळाला. या बॉलवर तिथे मात्र वेगवान गोलंदाजी चेअर अप आपल्याला करत असताना सर्व खेळाडू. आदिनाथला पण जरूर पाहतोय. पहिला बॉल लाईन जरूर विकटली होती. त्यानंतर वेगवान बॉलची सांगता करत असताना आपण गोलंदाज आदिनाथला जरूर पाहतोय. डॉट बॉल प्रेशर येतील. डॉट बॉल जसे येतील तसं प्रेशर मात्र भोकरपाडा टीमच्या समोर जाईल. गोलंदाज आदिनाथ पुन्हा एकदा तयार आहे. या षटकातील आपल्याला दुसरा बॉल घेऊन आई बॉल आपण पाहतोय. तिथे मात्र अप्रतिम डिलिव्हरी, चेंज ऑफ स्पेस या बॉल मध्ये जरूर पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन केलं. प्रत्येक बॉलला टप्पा बदलणं, लेंथ बदलणं, लाईन बदलणं हे गोलंदाजीची खासियत आपल्याला जरूर पाहायला मिळते. डॉट बॉल, एक धाव फलकावर, दोन बॉलचा खेळ समाप्त. गोलंदाज तयार आहे. अजूनही बॅट मधून धाव आली नाहीये. हा बॉल आपण बरोबर पाहतोय. तिथे मात्र पंचांचा इशारा येईल. अजून एक वाईट. या षटकातील दुसरा अवंतर बॉल. दोन धावा धावफलकावर लागतील. दोन बॉलचा खेळ समाप्त. 2 रन्स ऑन बोर्ड. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय प्रणित पाटील. नॉन स्ट्राईकला फलंदाज आदी पाटीलला आपण पाहतोय. दोन संघाचे आपल्याला सलामीर फलंदाज जरूर पाहायला मिळतात. गोलंदाज आदिनाथ तयार आहे. पहिले षटक घेऊन पॉवर प्लेचं षटक जरूर आहे. इम्प्रोव्हायझिंग षटक तिथे मात्र हातलावा लागेल. चांगला खेळ साकारावा लागेल. तिथे मात्र फिल्डिंगची रचना आपण जरूर पाहतोय.
एक क्षेत्रक डीपला एक क्षेत्ररक्षक आपण लॉंग ऑनला जरूर पाहतोय. अशी फिल्डिंगची रचना. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हा लेग साईडला विरकावला. तिथे मात्र कोणी क्षेत्ररक्षक नसणारे खाली एरिया. पंचांचा इशारा येईल तिथे मात्र 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. आपल्याला पाहायला एकूण 6 धावा धावफलकावर. 6 रन ऑन बोर्ड. 3 बॉल देखील समाप्त. 6 धावा धावफलकावर लागतील. पहिला वाईट, त्यानंतर 2 डॉट, त्यानंतर आपण बघतो वाईट, त्यानंतर चौकार. एकूण 5 बॉलची फेकी केली. त्यामधील 3 लिगल, 2 इनलिगल. गोलंदाज आदिनाथ पुन्हा एकदा तयार आहे. चला एक्स्ट्रा टाइम खर्च नका करू. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सामना आहे. कोण होणार सुपर 14 साठी क्वालिफाय इथे मात्र जरूर पाहायला मिळेल. सुंदर स्पर्धा आहे, सुंदर आयोजन आहे, सुंदर नियोजन आहे. जाणता राजा ट्रॉफी कानव नगरीमध्ये हे वसलेलं क्रीडांगण, निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं क्रीडांगण. त्या क्रीडांगणामध्ये जाणता राजा ट्रॉफी आपल्याला अनुभवायला पाहायला मिळते, बघायला पाहायला मिळते. आणि त्यामध्ये ही सुंदर मॅच. एका बाजूला भोकरपाडा, एका बाजूला आपण पाहतोय तोंडरे. हा बॉल लाऊड अपील, लाऊड शाउट. आणि तिथे मात्र पंचांनी ते अपील फेटाळून दिले. तिथे मात्र डिरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. या बॉलवर दावा कंप्लीट होतील. पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपात. या दोन धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला पाहायला मिळतं. एकूण 8 रन्स ऑन बोर्ड लागलेला जरूर पाहायला मिळतील. आदिनाथ पाटील दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सामना. एक धाव संघासाठी किती महत्वपूर्ण आहे ती सध्या आपल्याला मैदानात जरूर पाहायला मिळते. संघर्ष करतायत दोन्ही फलंदाज, लढतायत, भिडतायत, मरतायत तिथे मात्र. परंतु कोण जिंकेल, कोण हरेल, येणारा काल सांगून जाईल, येणारा वेळ जरूर सांगून जाईल. इंटरेस्टिंग मॅच आहे, इंटरेस्टिंग बॅटल आहे दोन संघांमध्ये. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. आदिनाथ पाटील या षटकातील आपल्याला बॉल पाहायला मिळेल. एकूण 4था बॉल, 4th बॉल ऑन लोड आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर 5वा बॉल पाहायला मिळेल. 5वा बॉल तिथे मात्र आपण जरूर पाहतोय. फिरकवण्याचा प्रयत्न होता. काय फिल्डिंगचा अप्रतिम दर्जाची आपल्याला जरूर पाहायला मिळते. टीम तोंडरे करून एक धाव वाचवायची. त्या माणसाने तिथे मात्र गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाज पाहतोय आदिनाथ पाटील. क्षेत्ररक्षणाची साथ जरूर पाहायला मिळते त्याला. धावसंख्या धावून पोहोचेल. 5 बॉलचा खेळ समाप्त. 9 धावा धावफलकावर. 9 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. शेवटचा बॉल या षटकातील लास्ट बॉल. शेवटचा बॉल उंचवर वरून गेला. क्षेत्ररक्षक धावतायत आणि तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळते ड्रॉप. या बॉलवर धावा कंप्लीट 2. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. एका षटकाचा खेळ समाप्त. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावर लागतील. येणारे 18 बॉल 26 ची गरज आहे. कोणावर जबाबदारी दिली जाईल तिथे मात्र जरूर पाहायला मिळेल. कोणाच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं दिलं जाईल टीम तोंडरे करून तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. 11 धावा धावफलकावर लागलेत. 11 रन्स ऑन बोर्ड लागलेला जरूर पाहायला मिळत आहेत. इंटरेस्टिंग मॅच आहे. दोन्ही संघ तिथे मात्र महत्वपूर्ण सामन्यासाठी लढतायत. 37 धावांचं टार्गेट आहे. तिथे मात्र टार्गेट चेस केलं जाईल का डिफेंड केलं जाईल येणाऱ्या 3 षटकांमध्ये आपल्या डोळ्यासमोर जरूर येईल. 18 बॉल 26 समीकरण. 11 धावा धावफलकावर लागलेत. चला स्पीडअप करा. तोंडरे टीम याच्याकडे लक्ष असू द्या. एक्स्ट्रा टाइम आपण खर्च करू नका. गोलंदाजी ट्रॅकवर प्रतीक पाटील आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी जरूर घेतली. स्ट्राईकला फलंदाज असणारे ऑन स्ट्राईक. आदी पाटीलला पाहतोय ऑन स्ट्राईक आपण.
धावसंख्या पाहायला मिळते 11 धावा धावफलकावर 11 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज तयार आहे. स्ट्राईकला फलंदाज आदिला आपण धरू पाहतोय. आधी पाटील ऑन स्ट्राईक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण प्रतीकला पाहतोय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली आहे. हा बॉल तिथे मात्र आपण जरूर पाहतोय. बिरकवण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र डॉट बॉल. निर्धाव बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. पहिला बॉलला डॉट तिथे मात्र आपण जरूर पाहतोय. येणारे 17 बॉल 26 ची गरज आहे. एक बॉल टीम टोंडेसाठी तिथे मात्र निर्णायक आहे. तिथे मात्र एक बॉल महत्वपूर्ण आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. हा बॉल तिथे मात्र आधीचा फटका जरूर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक धावतायत तिथे मात्र बॉलची अडवणी केली जाईल. जोपर्यंत फेकतोय तोपर्यंत या बॉलवर आपल्याला पाहायला मिळतोय 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 रन्स ऑन बोर्ड. 2 बॉलचा खेळ समाप्त. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. प्रतीक पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. धावसंख्या 13 पाहायला मिळते. येणारे बॉल असतील आपल्याला पाहायला मिळेल 16 बॉल आणि गरज आहे ती 24 धाव्यांची. 16 बॉल 24. 13 धावा धावफलकावर लागलेत. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर. हा बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळतो. विरकावलाय आणि सरळ लँड होईल आउट ऑफ द पार. बिग हिट, बिग वन, बिग स्टॉक. षटकार. षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. ऑन बोर्ड धावा लागतील त्या एकूण 19 रन्स ऑन बोर्ड. हा षटकार संघासाठी तिथे मात्र महत्वपूर्ण होता. तो षटकार लगावलाय तिथे मात्र चांगला फटका आला. येणारी 15 बॉल 18 ची गरज आहे. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण जरूर पाहतोय. धावसंख्या आपल्याला धावफलकावर लागली ती 19. 18 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर प्रतीक पुन्हा एकदा तयार आहे. आधीसाठी हा बॉल होता तिथे मात्र पुन्हा एकदा तिथे बिरकावल्या जरूर. क्षेत्ररक्षक असणारे उचलणी करतील फेकी करतील तोपर्यंत या बॉलवर धाव आपल्याला पाहायला मिळते. फक्त सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 20 धावा. स्ट्राईकला फलंदाज दिला तर मात्र आपल्याला पाहायला मिळेल प्रणित पाटील ऑन स्ट्राईक जरूर पाहायला मिळेल. 2 सलामीर फलंदाज तिथे मात्र संघाचा डाव सावरत असताना डाव पुढे नेत असताना एक इनिंग पुढे नेत असताना पण जरूर पाहायला मिळतं प्रणित पाटील. त्याच्या सोबतीला आधीला आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल 5वा बॉल. गोलंदाज तयार. प्रतीक पाटील. चला स्पीडअप करा तोंडे टीम. गोलंदाज तयार आहे. लॉंग रन अप आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. हाई बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक धावतायत. यस टिपला जाईल झेल. फलंदाज बाद होईल तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पहिला धक्का, पहिला गडीगारद, पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला तिथे मात्र प्रणित पाटील परतीच्या रस्त्याला. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला ब्रेक थ्रू निर्माण झालाय तिथे मात्र कमबॅक करावा लागेल सामन्यामध्ये. 5 बॉलचा खेळ समाप्त आपल्याला जरूर पाहायला मिळेल. येणारे 13 बॉल गरज असणारे ते 17 धाव्यांची. 13 बॉल 17चं समीकरण. कमबॅक करावा लागेल. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगली गोलंदाजी झाली तर सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो तिथे मात्र टीम टोंडरे. परंतु अजूनही सामना दोन्ही संघांकडे 50-50 बॅलन्स आहे. नवीन फलंदाज दीप पाटील आपण पाहतोय. संघाची जबाबदारी दिली दीप पाटील वर. तिथे मात्र चांगला खेळ साकारावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर प्रतीकला आपण पाहतोय. शेवटचा बॉल या षटकातील लास्ट बॉल, लास्ट डिलिव्हरी. गोलंदाज घेऊन तयार असणारे शेवटचा बॉल दीपला आपण पाहतोय फेस करेल तिथे मात्र प्रतीक पाटील. लास्ट बॉल. धावसंख्या 20 ऑन बोर्ड. गोलंदाज तयार. आई बॉल तिथे मात्र उंचावर धरू गेलाय. क्षेत्ररक्षक धावतायत तिथे मात्र जेल सुटलाय जरूर. संधी होती ती संधी गमावली. एक चुकी पराभवाच्या दिशेने जरूर घेऊन जाईल. एक संधी जरूर निर्माण होते. त्या संधीचं तिथे मात्र सोनं करायचं होतं आणि या बॉलवर धाव आले तर 2 आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला. एकूण 22 ऑन बोर्ड. आता मात्र येणारे 12 बॉल गरज असणारे ते
15 धावांची 12 बॉल 15चं समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळते. कमबॅकिंग ओव्हर तिथे मात्र एखादा 2, 3, 4 असं धावांचं षटक उचलावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 10 धावा ठेवावे लागतील. ते षटक येईल का? गोलंदाजी ताकद आपल्याला जरूर पाहायला मिळते टीम टोंडरेची. ती ताकद सध्या तिथे मात्र आजमावी लागेल, ताकद दाखवावी लागेल. चांगला खेळ तिथे मात्र साकारावा लागेल. येणारे 12 बॉल 15ची गरज. चला टोंडरे टीम लगेच फील्ड सेटअप करा. आपण एकत्रित येऊ नका जास्त. येणारे 12 बॉल 15ची गरज. दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट मॅच आहे. चांगली मॅच आपल्याला जरूर भेटेल आली. एका बाजूला टोंडरे, एका बाजूला आपण पाहतोय भोकरपाडा. एक संघ आपण पाहतोय MIDC मधून बेंगॉल तिथे मात्र बिलॉंग करतो. एक संघ आपण पाहतोय रसायनी मधून. कोण जिंकेल कोण हरेल? 12 बॉल 15चं समीकरण. पहिलं षटकात आपण पाहिलं आदिनाथ पाटील फक्त धावा खर्च केल्या 11. त्यानंतर गोलंदाज प्रतीक पाटीलचा विचार केला तर धावा खर्च केल्या 11. 1 विकेट. प्रतीक्षा नशिबात तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. प्रतीक्षा गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रितेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असणारे. तिसरं षटक प्रितेश पाटीलचा बॉल तिथे मात्र जरूर भिडकालाय गॅप मध्ये. तिथे मात्र जरूर पाहायला मिळते टिपला गेलाय जेल. फलंदाज बाद होईल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल तिथे मात्र. ग्रेट कॅच. आधीला परतावा लागेल. मॅचला टर्न केलं तिथे मात्र. बिग विकेट. मोठा मासा जाळ्यात अडकवला. जाळा फेकला होता त्यामध्ये आधी फसला आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2 आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर होता. तो प्रयत्न फसला. बॉलने उंची गाठली, लांबी कमी गाठली. तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते. कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाज बाद झाला. आदिप पाटील सारखा फलंदाज परतीच्या रस्त्याला पण जरूर पाहायला मिळाला. कमबॅक केलाय गोलंदाज आपण पाहतोय प्रितेश पाटील. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आहे. ग्रेट बॉलिंग तिथे मात्र जरूर पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला असणारे रेडगर आणि एका बाजूला आपण पाहतोय खिडूकपाडा. ती मॅच इंटरेस्टिंग पाहायला मिळेल. दोन्ही संघ ताकदवर आहेत. सध्या मैदानात आपण पाहतोय एका बाजूला आपण पाहतोय तोंडरे, एका बाजूला आपण पाहतोय भोकरपाडा. कोणता संघ सुपर 14 साठी इथे मात्र क्वालिफाय होईल? येणारा वेळ जरूर सांगून जाईल. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर. या षटकातील दुसरा बॉल. हा बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळतोय. संधी होती, ही संधी तिथे मात्र गमावली. लेग बायच्या स्वरूपात तिथे मात्र पाहायला मिळेल. आपल्याला पाहायला मिळेल या बॉलवर एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 23 ऑन बोर्ड. 23 धावा फलकावर लागल्यात. येणारे 10 बॉल 14ची गरज आहे. कोण जिंकेल कोण हरेल? कोणता संघ विजयाची थाप स्वतःच्या खांद्यावर तिथे मात्र लगवून गेल जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. प्रितेश पाटील. प्रेशर आहे सामन्यामध्ये जरूर पाहायला मिळते. चांगली मॅच आहे. शेवटपर्यंत सामना जाईल का प्रश्नचिन्ह जरूर असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज सज्ज. हा बॉल तिथे मात्र आपण जरूर पाहतो. क्षेत्ररक्षक तिथे मात्र प्रयत्न जरूर चांगले होते. एफर्ट चांगले होते. शेवटच्या क्षणाला झेल आता तो निसटला जरूर, परंतु 100% तिथे मात्र प्रयत्न केले होते. प्रयत्न तिथे मात्र यश नाही मिळालं. परंतु या बॉलवर दावा मिळाला तर 2 आणि या 2 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला. एकूण धावसंख्या 25. अजूनही 12 धावांची गरज आहे. 9 बॉल 12ची गरज. सामना संपला नाहीये. कोण जिंकेल कोण हरेल? 9 बॉल 12. 2 षटकार सामना घेऊन जाईल तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल टीम भोकरपाडा. परंतु तसं घडेल का? तोंडरे संघ शेवटपर्यंत लढायला जाणतो, भिडायला जाणतो. लढतायत, भिडतायत, झुंडतायत. तिथे मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हाई बॉल अगदी यॉर्कर लाईनचा होता. गॅप मध्ये केला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक कोणी नसणारे. बॉल गॅप मधून फरार होईल. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र या 4 धावांनी सामना क्लोज जाईल. अजून तिथे मात्र पाहायला मिळतं येणारे बॉल असतील 8 आणि 8 धावांची गरज. 8 बॉल 8चं समीकरण आपण जरूर पाहतोय.
हा बॉल निर्णायक होता, सामन्याला क्लोज घेऊन गेला फलंदाज पाहायला मिळाला, पण दीप पाटीलच्या बॅटमधून चौकार आला. चला तोंडरे टीम एकत्रित येऊ नका जास्त, लगेच आपला फील्ड सेटअप आपण सजून घ्या. टीम मीटिंग नको जास्त, याच्याकडे लक्ष असू द्या. आयोजकांकडून आम्हाला वारंवार सूचना येतात इथे मात्र. येणारे 8 बॉल 8 ची गरज आहे. दीप पाटील चौकार धरू आलाय, टीम साठी महत्वपूर्ण होता. तिथे मात्र ज्या कामासाठी पाठवलाय सध्या तो काम करतोय दीप पाटील. संधी मिळाली संघामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते, तर संधीचं सोनं करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आपण पाहतोय प्रितेश पाटील, षटकातील 5वा बॉल. प्रितेश पाटीलचा 5वा बॉल जरूर पाहायला मिळते, क्षेत्ररक्षक धावतायत आणि यस तिथे मात्र अजून एक धक्का आपल्याला पाहायला मिळेल. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक फलंदाज परतीच्या रस्त्याला. या दीपने चौकार लगावला होता तोच दीप परतीच्या रस्त्याला. फलंदाज बाद आपल्याला जरूर पाहायला मिळाला. नवीन फलंदाज करण पाटील तिथे मात्र जरूर पाहायला मिळेल. चला फील्ड सेटअप आपण लगेच सजवून घ्या. येणारे 7 बॉल गरज असणारी ती 8 ची. 7 बॉल 8 चं समीकरण. हा बॉल निर्णायक असणार, तिथे मात्र हा बॉल डॉट फेकावा लागेल, अन्यथा विकेट घ्यावी लागेल. परंतु तसं होईल का? नवीन फलंदाज आपण पाहतोय करणला तिथे मात्र पाठवलाय. टीम कडून विश्वास दाखवलाय, अपेक्षा ठेवल्या, त्या अपेक्षा इथे मात्र पूर्ण कराव्या लागतील. परंतु कोणाच्या अपेक्षा पूर्ण होतील तिथे मात्र जरूर पाहायला मिळतात. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पुन्हा एकदा पाहतोय प्रितेश पाटील. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये जरूर पाहायला मिळते. एक चौकार आला, त्यानंतर विकेटचं पतन, कमबॅक केला, तिथे मात्र आपण जरूर पाहतोय गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर या षटकातील आपण जरूर शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज प्रितेश पाटील. स्ट्राईकला आपण करणला पाहतोय. शेवटचा बॉल होता, तिथे मात्र डॉट बॉल येईल. येणारे 6 बॉल 8 ची गरज आहे. 6 बॉल 8 चं समीकरण. सामन्यामध्ये रोमांचकता अजूनही निर्माण आहे, चित्तधडकता अजूनही निर्माण आहे. कोण जिंकेल, तोंडे की भोकर पाडा, इथे मात्र आपल्याला बरोबर पाहायला मिळतोय. चला ड्रिंक्स ब्रेक. 12वे खेळाडू लगेच पाणी घेऊन जा मैदानात. स्ट्रॅटेजी टाइम आउट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. येणारे 6 बॉल 8 ची गरज आहे. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली, राकेश पाटीलवर जबाबदारी दिली. राकेश पाटील भव्य दिव्य तिथे मात्र आपल्या संघाचं तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. येणारे 6 बॉल 8 ची गरज आहे. स्ट्राईकला फलंदाज ऑन स्ट्राईक आपण पाहतोय यश पाटील ऑन स्ट्राईक आहे. 6 बॉल 8 ची गरज. 6 बॉल 8 ची गरज. 55 इट्स बिनर नो बॉल.
नो बॉल पाहायला मिळेल. तिथे मात्र येणारे 6 बॉल 7ची गरज. पुढचा बॉल म्हणजे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. येणारा बॉल म्हणजे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल असणारे तिथे मात्र संधी असणारे फलंदाजाकडे. यशला संधी असणारे 6 बॉल 7ची गरज आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा राकेश फ्री हिटचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर. हा बॉल तिथे मात्र विरूप आला मिळतो. उंचवर धरून गेला होता आणि तिथे मात्र पंचांचा इशारा येईल आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर आलाय षटकार. फ्री हिटचा बॉल त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि षटकार आला. येणारे 5 बॉल 1ची गरज. 5 बॉल 1ची गरज. तिथे मात्र रोमांचकता होती. ती रोमांचकता आता मात्र निघून गेली परंतु अजूनही सामना संपला नाहीये. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 5 बॉल मध्ये 1 धाव डिफेंड होईल का इथे मात्र प्रश्नचिन्ह निर्माण असणारे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला जरूर पाहायला मिळते. राकेश पाटील. राकेश पाटीलचा बॉल होता. तिथे मात्र विनिंग मुवमेंट. या बॉलवर आपल्याला पाहायला मिळतील 4 धावा मिळतील आणि सामना जिंकलाय. टॉप 14 मध्ये क्वालिफाय झालेला संघ आपल्याला पाहायला मिळेल. टीम बोकरपाडा. वेल प्लेड बॉईज. हार्ड लक. टीम तोंडरे चांगला खेळ तुम्ही साकारला परंतु शेवटच्या क्षणाला सामना गमावला आणि सामना जिंकला तो म्हणजे टीम बोकरपाड्याने. चला या पुढची जबाबदारी आम्ही देऊ आकाश शेलके यांच्याकडे आणि आम्ही थांबू. वन साइड.